फक्त शेवटचे 2 लिफाफे राहिले। एक किर्लोस्कर कंपनीचा लिफाफा आणि एक नाथन कंपनीचा लिफाफा। यावेळी सुद्धा वॉटर टँकरचं टेंडर बहुतेक किर्लोस्कर कंपनीच घेऊन जाणार। तर अशा रीतीने हे टेंडर जाते नाथन इंडस्ट्रीजला। अहिल्यादेवींच्या कंपनीने जो रेट कोट केला होता त्यापेक्षा कमी दर नाथन इंडस्ट्रीजने कोट केलेला आहे। शिर्के साहेब नमस्कार। नमस्कार। अरे एकदम आज कसे काय आलात तुम्ही? हा साहेब रागवू नका, मला फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुमची। जरा महत्वाची गोष्ट दाखवायची होती। अरे पण माझा काय संबंध? 1 मिनिट, तुला माहिती आहे मी कोण आहे? तर मला माहिती आहे, तुम्ही प्लीज मनोज सर हे बघा। हा व्हिडिओ कोणी बनवला? हा आणि तुझ्याकडे कसं काय आला? कोण आहेस कोण तू? सर मी आदित्य। दुर्दैवाने तुमच्या या पापात माझा भाऊ सहभागी झालेला आहे आणि उद्या जर का ही क्लिप व्हायरल झाली, पोलिसांपर्यंत पोहोचली, तुम्ही खूप अडचणीत याल सर। कदाचित तुम्हाला अरेस्टही होऊ शकते। अरे पण ह्याच्यात माझा काय दोष आहे? हा? अरे तुझा भाऊ गुन्हेगार आहे, मी नाही आहे। लाच कोणी दिली? तुझ्या भावाने दिली। तुझ्या भावाने, मी गुन्हेगार नाही आहे। हे बघ, मी अडकलो ना, तुझा भाऊ पण सुटणार नाही, तो पण अडकेल। काय समजतंय का? सॉरी, मी माझं पूर्ण नाव नाही सांगितलं तुम्हाला। मी आदित्य किर्लोस्कर। तुम्ही जे काही बोलताय त्या सगळ्याचा विचार मी केला नसेल असं वाटतं तुम्हाला? सर उद्या जर का माझ्या भावाला अरेस्ट झाली तर मी 1 तासात त्याला बाहेर काढायची हिंमत ठेवतो। तुमचं काय सर? तुम्ही काय कराल? म्हणजे कदाचित तुमच्यावर इन्क्वायरी होईल आणि अरेस्टही होऊ शकते, तुमची नोकरी जाऊ शकते सर, सरकारी नोकरी। मग त्यानंतर काय कराल? प्लीज मला माफ करा। हे बघा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका। प्रीतम, तू प्रियाला? मी सांगितलंय तिला सगळं। हो दादा, तुम्ही पुन्हा एकदा आमच्यासाठी या घरासाठी धावून आलात। तुम्ही प्रीतमना वाचवलेत। आम्ही दोघे खरंच खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखा मोठा भाऊ मिळाला। थँक्यू सो मच। प्रिया, इट्स ओके। दादा, तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत। तुम्ही नसता तर आज काय झालं असतं माहित नाही। आईंना जर हे सगळं कळलं असतं ना, तर आईंनी प्रीतमना शिक्षा तर दिलीच असती, पण त्यांना या सगळ्याचा खूप त्रास झाला असता।
दादा सॉरी यार. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली. माझ्या हाताने माझ्याच आयुष्याचं वाटोळं करायला निघालो होतो मी. तू होतास म्हणून बरं झालं यार. थँक्यू. इट्स ओके. पण परत कधी अशी चूक करू नकोस, कळलं का? अजिबात नाही. पण या सगळ्यामुळे आई परत चिडली ना तुझ्यावर. अरे आता कुठे आपण जरा तिचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत होतो आणि नको काळजी करू, होईल सगळं नीट. तुला तुझी चूक रिअलाइज झाली आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि आईच्या रागाचं काय, आज नाही तर उद्या तिचा राग जाईल बघ तू. दादा मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेन की सगळं सुरळीत होऊ दे आणि आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊ दे. प्रीतम, हे आईच्या कष्टाचे पैसे आहेत, त्याचा योग्य वापर कर, कळलं? नाही आता तर हे पैसे मी मंदिरातच दान करणार आहे. त्यापेक्षा योग्य उपयोग असूच शकत नाही याचा.